आता तुम्ही दक्ष न्यूजच्या माध्यमातून लाईव्ह बघत आहात। लाईव्ह दृश्यांमध्ये तुम्हाला दिसत आहे समोर दुतोंड्या मारुती आहे आणि दुतोंड्या मारुतीच्या आता गळ्यापर्यंत पाणी आलेलं आहे। आत्ताच मिळालेल्या माहितीनुसार गंगापूर धरणातून 9700 क्युसेस पाण्याचा विसर्ग दुपारी 12 वाजता करण्यात आलेला आहे। आता हा विसर्ग 1.5-2 तासामध्ये या गोदावरी नदी पात्रात आपल्याला दिसणार आहे। त्यानंतर दुतोंड्या मारुतीच्या वरपर्यंत आणि राम सेतूला च्या पुलाच्या वरपर्यंत पाणी जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे हंगामी जो पाऊस आहे या हंगामी पावसातला हा पहिला विसर्ग करण्यात आलेलाचा पूर आहे। जो अगोदर पूर आला होता त्यावेळेस गंगापूर धरणाची पाणी पातळी अवघ्या 35% होती, म्हणून पाण्यातून विसर्ग सोडण्यात आलेला नव्हता। परंतु आता गंगापूर धरण तब्बल 90% भरले असल्यामुळे पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे। आणि आपण थेट आता रामकुंड परिसरात आहोत। या ठिकाणून जर आपण बघितलं तर या ठिकाणचे सर्वच मंदिरे हे पाण्याखाली गेलेले आहेत। या ठिकाणची जे दशक्रिया विधी आहे ते समोर जे रोड आहे, जेवढा जो रोड चालू आहे त्या रोडवर सुरू आहे, तेही दृश्य मी तुम्हाला दाखवणार आहे। परंतु समोर आता तुम्ही बघत आहात दुतोंड्या मारुतीच्या गळ्यापर्यंत हे पाणी आलेलं आहे। तब्बल जर आता आपण बघितलं समोर हा होळकर ब्रिज आहे, या होळकर ब्रिजच्या खालून 12,000 क्युसेसने विसर्ग सुरू आहे। पाण्याचा हा जो प्रवाह आहे हा 12,000 क्युसेस वेगाने हा प्रवाह सध्या सुरू आहे। प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। नदीकाठच्या गावांना जे नागरिक त्यांना स्थलांतरित करण्याचे आदेश दिलेले आहेत।